नगर गौरवचा सगळ्यात गौरव आपण करावा। आज आपण सर्वजण डॉक्टर सुनील मस्के यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर रेखा मस्के यांनी या शहरातील रुग्णसेवेची दशकपूर्ती आणि नगर गौरव या दुहेरी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेलो आहोत। या कार्यक्रमाला मुद्दाम आलेले आमचे मित्र आणि सहकारी प्रसादराव तनपुरे यांच्या सुविद्य पत्नी ताई उषाताई तनपुरे, अण्णासाहेब मस्के, पाटील साबळे, भीमराव हार्दे, त्या आत्ताच आपल्यातून प्रस्ताव करून गेलेले मधुसूदन भोपर्डीकर, शहानाथ पाटील, सुरेश दादा, अर्जुनराव, डॉक्टर अभिजित दिवटे, शांतीनाथ, बापूसाहेब तनपुरे, अण्णासाहेब, आमचे मित्र लक्ष्मणराव, मनाळ, भीमराज। मी बघत होतो की या शहरात डॉक्टर किती आहेत। एक चांगला डॉक्टरचा हब निर्माण होतो असं दिसतंय। डॉक्टर धावटे आहेत, बळगट आहेत, संजय लाहोटी, मेहत्रे, जयंत कुलकर्णी, जुने काही डॉक्टर आहेत पिढ्या चाललेले, दिलीप कुलकर्णी, डॉक्टर अप्पासाहेब ढूस, कुसळकर, गौतम आहेर, UB पाटील, डॉक्टर मनीषा ढूस, डॉक्टर भंडारी, मिसेस भंडारी, डॉक्टर वने, डॉक्टर शिंदे, कुसळकर, गागरे, निकम, सिनारे, कितीतरी अजून शिल्लके असतील। सर्व डॉक्टर, इंजिनियर, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मित्र, या अत्यंत मंगल कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे उपस्थित झालात। खरं म्हणजे ही जी मुलं आहेत ही फार गरीब मुलं आहेत, आमच्या गावकऱ्यांना माहिती आहे। आणि माझ्या तर या कुटुंबाशी लहानपणापासूनचा परिचय आहे। ही मुलं पायी शाळेत कशी जात होती, कपडे कसे फाटके होते, कारण अनेक वेळा मी त्यांच्या जे थोरले चुलते आजोबा त्र्यंबकराव त्यांच्याकडे जेवलेलो आहे। जाता येता माझं ते बसण्याची जागाच होती। आणि अत्यंत विनम्र, सहनशील आणि आपलं काम करीत राहणे, इतके कष्ट केले त्यांच्या वडिलांनी, चुलत्यांनी, आजोबांनी। आणि जमीन जर बघितली तुम्ही तर संपूर्ण खळगट उपळलेली जमीन, थोडीसुद्धा चांगली जमीन नाही। आमचे मित्र निवृत्ती पाटील, त्यांना आयुष्य कमी पडलं, ते यांचे करते करविते। या मुलाचे वडील असे भयंकर सात्विक आणि साधे। या कुटुंबाची जी प्रगती आहे, एकच मिनिट आपला घेतो, त्यांच्या परंपरेनं आलेला एक सुसंस्कृत वारसा, सोशिकता, सहनशीलता आणि समाजामध्ये आपण विनम्र म्हणून वागणं आणि अभिमान जरी असला तर निगर्वी राहणं, अहंकार नाही, हे ह्या सगळ्या मस्के कुटुंबियांच्या मुलांनी स्वतः कमवलेलं हे हा त्यांचा नावलौकिक आहे। आणि आपल्या पूर्वजांनाही त्यांनी त्या निमित्तानं सन्मान दिलेला आहे। असा हा सुनील आणि असे यांचे सगळाच परिवार, त्याचे चुलत भाऊ आहेत, फार मोठं कुटुंब आहे। आणि म्हणून मोठ्या कष्टातून यांनी आपलं जीवन सगळ्याच मुलांनी उभं केलेलं आहे। आणि अशा दृष्टीनं मी तर बघतो की आर्थिक परिस्थिती जर तुम्ही पाहिली, आता ठीक आहे थोडे सगळे मुलं काही नोकरी लागले, तिकडे तिकडे काहीच नाही, अगदी बेताची आर्थिक परिस्थिती, काम करणं, कष्ट करणं, रोजाराजी करणं। परंतु यांना कोणाही गरिबीची माहिती देण्याची गरज नाही, गरिबी काय असते या मुलांना शिकवण्याची गरज नाही। हे संपूर्ण गरिबीमधली करुणा, लाचारी, दया काय असते ही यांनी अनुभवलेली आहे। परंतु याच्यावर सगळ्यावर मात करून 10 वर्ष इथं झाले, 9 पुस्तकं लिहिली।
आता हे नगर गौरव अपूर्ण आहे, त्यांनी स्वतः मान्य केलं की पुस्तक अपूर्ण आहे अपूर्ण. मी बघितलं, दुसरी आवृत्ती काढली तर सुधारता येईल, तिसऱ्या आवृत्ती आहे सुधारण्यासाठीच असतात. आणि जाहिरात देऊन सुधारत अधिक चांगलं होईल, अधिक चांगली माहिती त्याच्यातून उपलब्ध होईल. आणि एक नवा उपक्रम त्यांनी सुरू केला. ही सगळी मुलं इथे डॉक्टरकीचे व्यवसाय जे करतात, वकिली करतात, ही सगळी बहुजन समाजाची मुलं आहेत, इतर बाकी समाजातली मुलं आहेत, एकोप्याने इथं राहतात आणि राहुरीचा वैभव वाढवतात. कारण राहुरी एक नगर जिल्ह्यामध्ये पूर्वी श्रीरामपूर असं शहर होतं का ते उभरतं शहर होतं, कोपरगाव. आता ती दोन्ही शहरं मागं पडतात, शहरं म्हणायचे की नाही असा खरा प्रश्न. आता राहुरी आणि नेवासा ही दोन तालुके इतके भरभराटीला येत आहेत. राहुरी तर मध्यवर्ती आहे आणि इथं खूप व्यवसायाला वाव आहे. आणि म्हणून ही सगळी तरुण मुलं या ठिकाणी जी आलेली आहेत, आपण जे म्हणतो मायग्रेशन म्हणजे काय? मुंबईला गेलं म्हणजे मायग्रेशन नव्हे, पुण्याला गेलं म्हणजे काय स्थलांतर नव्हे. लोणीचा मुलगा राहुरीत येतो, राहुरीचा मुलगा पुण्याला जातो, तुमची धोंडे कंपनी पुष्कळ पुण्याला आहे. म्हणून ही जी स्थलांतराची प्रक्रिया आहे जगामध्ये, तर जी कुटुंब माणसं स्थलांतर करतात त्यांचं जीवन हे नेहमी फलदायी झालेलं आहे किंवा त्यांना चांगल्या जीवनाचे चांगले दिवस आलेले आहेत. कारण त्यांच्या स्वकर्तृत्वाशिवाय त्यांना पर्यायच नसतो, आधार नसतो, सगळ्यांचा आधार घ्यावा लागतो. आपण बघा, ही व्यापारी मंडळी आहेत, जातीवाचे बोलत नाहीत, परंतु गुजराती, मारवाडी हे कुठेही जाऊ दे, नवीन नंतर सरदारजी घ्या, सिंधी घ्या, पंजाबी घ्या, कुठे गेले की सगळ्यांना आपलंसं करतात आणि सगळ्यांचे होतात. ते कोणाचे नाही असं घडत नाही. तसं जो मनुष्य स्थलांतर करतो, दुसरीकडे जातो, त्याला सगळ्याचं व्हावंच लागतं, सगळ्यांना आपलं करावंच लागतं. त्याच्याशिवाय त्याच्या जीवनाला गती येत नाही, स्थिरता येत नाही. आणि म्हणून ही सगळी तालुक्यातली आहेत, तालुक्याच्या बाहेरची आहेत, नगरला काही मुलं आहेत, राहुरीची आहेत, काही पुण्याला आहेत, काही मुंबईला आहेत. मला सगळ्यांची, कारण पुण्याला तर एक मोठं नगर जिल्हा मित्रमंडळ आहे, तिथं इथली पुष्कळ मुलं कधी कधी वर्षातून एकत्र येतात, कामं करतात. आणि म्हणून हा जो यांचा सत्शील स्वभाव आहे, आणि जी माणसं स्थलांतर करतात ते सत्शील स्वभावाशिवाय त्यांना पर्यायच नाही. मोठमोठे याच्यावर ग्रंथ, पुस्तकं लिहिलेले आहेत. आणि स्थलांतर हा जगाचा नियम आहे. हा स्थलांतर कुठं करावं, कुठं करू नये, कशासाठी करावं, कशासाठी करू नये स्थलांतर, याचे एक साधारण ठोकताळे आहेत. व्यवसायासाठी स्थलांतर अटळ आहे, नोकरीसाठी स्थलांतर अटळ आहे. आणि म्हणून हे जे काही शेती व्यवसायासाठी काही स्थलांतर करतात, साम्राज्यवाद निर्माण करण्यासाठी स्थलांतर करणं हे योग्य आहे का अयोग्य? हे अयोग्यच आहे. आणि म्हणून अशा या वातावरणात यांनी जे यश संपादन केलं, हे राहुरीकरांनी दिलेले प्रेम, त्याच्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. राहुरीकरांचा, राहुरीच्या तालुक्यातल्या जनतेचा, त्यांनी प्रेम संपादन करण्याच्या सगळ्या मुलांनी, विशेषतः डॉक्टर मस्क्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी जी एक कला निर्माण केली, ती त्याच्यामध्ये मोलाची आहे. आणि म्हणून ही जी काही नवीन वाटचाल समाज करतो, याच्यामध्ये आपण काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. हल्ली काय होतं की पालकांना असं वाटतं, काय मुलगा जवळ राहत नाही, मुलगा बाहेर जायचं म्हणतो, तो त्याच्या मंडळीचंच ऐकतो, ते काय आता त्याची बायको आमच्याजवळ मुलांना ठेवते की नाही. ही जी एक नवीन थोडीशी जुनी कल्पना कधी कधी मनाला चाटून जाते. काही मुलं अपवादात एखादा, हजारात एखादा मुलगा असेल, मी नाकारत नाही, परंतु एका ठिकाणी कुटुंबात राहून सगळ्या कुटुंबाला आर्थिक भार सहन करण्यापेक्षा 4 ठिकाणी 4 मुलं जाऊन जर आर्थिक भार वाटून घेतला आणि आपल्या आईवडिलांची चांगली सेवा करता आली आणि 4ही मुलं 4ही ठिकाणी आर्थिक संपन्न झाली आणि त्या त्या क्षेत्रात प्रावीण्य निर्माण झाली, त्याला स्थलांतरामध्ये वाईट वाटण्याचं काय कारण आहे? म्हणून मी आपल्याला म्हटलं की स्थलांतर हा मानवता धर्म आहे, मानवतेचा एक भाग आहे. पूर्वी भारतामध्ये किती लोक स्थलांतर करून आले, मोगल आले, ब्रिटिश आले,
अमेरिकन आज व्यापाराला येत आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या. आपल्या भारताच्या मल्टीनॅशनल कंपन्या परदेशात जात आहेत. दूध गेलेत, अंबानी ब्रदर्स गेलेत, टाटा गेलेत, कितीतरी मोठमोठ्या कंपन्या गेल्यात. म्हणजे कंपन्या आपल्याला नजरेत भरतात. स्थलांतर म्हणजे काय? पण छोटी माणसं स्थलांतर करून जी प्रगती करतात ते आपल्या नजरेत भरत नाही का? की त्यांना प्रसिद्धी देणार कोण? त्यांचं काम, त्यांचा स्वभाव, हीच त्यांची प्रसिद्धी. गौतम बुद्धाच्या म्हणण्याप्रमाणे गौतम बुद्धाला प्रसिद्धी कोणी दिली? त्यांचे काय 40 शिष्य सगळीकडे पांगले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला कोणी प्रसिद्धी दिली? त्यांनी कधी काय प्रसिद्धीला वर्तमानपत्र काढलं नाही, कधी काय कोणाला जाहिराती दिल्या नाही. पण ज्या समाजासाठी ते घडले, झटले, सगळ्या समाजाने उचलून धरलं. महात्मा फुले घ्या, महात्मा गांधी घ्या. आणि म्हणून ही तर वेगळी मानव निर्मितीसाठी झटलेली सगळी माणसं आहेत. कर्मवीर अण्णा असतील, या तालुक्यात बाबुराव दादांनी केलेलं काम असेल. आणि म्हणून स्थलांतर या विषयापुरतं मी बोलत होतो, एवढ्यासाठी मी काही फार बोलणार नाही. हा एक मानवी गुणधर्म आहे, मानवाला ते अटळ आहे, त्याच्यामुळे वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. आणि ज्या ठिकाणी स्थलांतर होतं त्यांचं ते प्रेम संपादन करतात, प्रेम करतात. म्हणून मी मुद्दाम रावरीकरांना या निमित्तानं पुष्कळ बाहेरची मुलं या ठिकाणी आलेली आहेत. आणि असं म्हणण्याचं काय कारण आहे की कुठलं गाव हे कोणाचं आहे? सगळी गावं सगळ्यांची आहेत. व्यवसाय करताना कुठे जावंच लागतं. त्यात आपण काय वेगळं मानू शकतो? आपण जे म्हणतात की पद्मश्रीनी तर काहीतरी कॉलेज काढलं, विखे पाटलांनी काय केलं, हे केलं. असं आहे की यश जे आहे हे समाजाचं आहे, जे आहे ते समाजाचं आहे. आणि ते नेहमी म्हणत हे माझं काहीच नाही, हे आहे ते समाजाचं आहे, अपयश माझं आहे. तेच मी विचार करतो की यश जे आहे ते समाजाचं आहे. अपयश असलं, काही चूक झाली तर त्याला बाळासाहेब विखे जबाबदार आहेत, अपयशाला, चुकीला. आणि म्हणून जे काही माझ्याबद्दल थोडं बोललं गेलं आणि इथे एक वाक्य वापरलं की अभिमान असावा, अहंकार असू नये, याच्यामधला फरक आहे. हा लवकर कधी कधी माणसांना कळत नाही. तर हे जे घडतं आहे हे कोणीतरी समाजासाठी करत असतं, त्याच्यातून हे घडत असतं. घडताना एकच दृष्टी ठेवली पाहिजे की त्याचा लाभ समाजाला होतो की नाही. समाजासाठी आपण करतोय की अजून कोणासाठी करतोय, का फक्त स्वतःसाठी करतोय, याची जर जाण राहिली. आता हे तुकाराम महाराजांचं सगळ्यांना नाव घेतलं. अनेक पुस्तकामध्ये नगर जिल्ह्याच्या आहे तर महती गायलेली आहे. एवढे मोठे समाजसेवक, साधू संत, साहित्यिक, संगीतकार, समाजसेवक सगळे होऊन गेले. महाराष्ट्रात होऊन गेले. महाराष्ट्र तर जगाच्या पाठीवर संतभूमीच मानतात, संतांची भूमी. पण याचं कारण एक आहे की महाराष्ट्राने सतत देण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्र आताचा दानशूर आहे. आणि देण्याचं म्हणजे एक बौद्धिक पातळी असेल, संगीत असेल. देतो कोण? ज्याच्याजवळ आहे तो, ज्याच्याजवळ दानत येतो. म्हणून ही महाराष्ट्रातली सगळी महापुरुष नगर जिल्ह्यातली जी आहेत यांच्याजवळ दानत होती, ती त्यांनी दानत देण्याचं काम केलं. आता नव्या पिढीवर जबाबदारी आहे की काही नसताना या सगळ्या लोकांनी नगर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला काही देण्याचा प्रयत्न केला, तरुण पिढीला देण्याचा प्रयत्न करा. आता आमच्या आणि तुमच्यासारख्यावर जबाबदारी येऊन पडते की काही नसताना यांनी आपल्याला बरेच दिवस आणून दिलेत. आता आपल्यावर जबाबदारी येते की पुढच्या पिढीला आपण काय देऊ शकतो. ज्यांच्याजवळ काही नाही अशा मस्के कुटुंबियांनी काही देण्याचा प्रयत्न केला आहे, काही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता जे दुसऱ्याला ओरबाडणं, लुबाडणं आणि मीच फक्त श्रीमंत होणं, ही जी प्रक्रिया आहे, मग त्याला भ्रष्टाचार माध्यम असेल, गुन्हेगारी माध्यम असेल, अनेक माध्यम आहेत. याचा कुठेतरी कुठल्या तरी पातळीवर आत्मचिंतन करणार कोण? ज्यांना दुसऱ्याचं ओरबडायचं आहे ते कसं आत्मचिंतन करणार? म्हणून या सगळ्या मंडळींनी जो काही नगर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आदर्श निर्माण केला आहे, त्या आदर्शाचे वारकरी कोण? एवढे आपण सगळे पंढरपूरला जातो, पांडुरंगाला बसतो. आणि आता जर सगळे चॅनल जर पाहिले, एकदा बाळासाहेब भारदे म्हटले होते
सातारकर महाराजांनी ते लोणीला आले होते सप्त्याला. बाळासाहेब भारती, मी सांगण्याचं कारण नाही, प्रसाद निधानचा अनुभव घेतलेला आहे. ते म्हटले हा कलियुग आहे आणि मला खऱ्या अर्थानं कलियुग वाटतो म्हटले. कारण या सध्याच्या काळात देवाला दिवस चांगले येतात तर माणसाला दिवस वाईट येतात, अशी परिस्थिती आहे. देवाचे मंदिर उभं राहत आहेत आणि माणसं रस्त्यावर झोपत आहेत. देवाचे नैवेद्य कसे वाटावेत हा प्रश्न निर्माण होतो, माणसं उपाशी झोपत आहेत. म्हणजे मानव कोणत्या दिशेला जातोय? मानव म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःला चांगले दिवस आलेच पाहिजे त्याच्याशिवाय तो दुसऱ्याला मदत करू शकणार नाही. पण त्याची जी एक परोपकाराची, खरं म्हणजे परोपकार हा शब्द अध्यात्मामध्ये मान्य नाही. परोपकार म्हणजे कुठेतरी अपेक्षेनं केलेलं दान, निरपेक्ष केलेलं दान, तो खरा परोपकार होतो. इथं परोपकार म्हणजे उपकारानं केलेलं दान. म्हणजे आम्ही वारकरी कोणाचे, कोणत्या विचाराचे वारकरी आहोत, कोणत्या विचाराचे वारकरी? आता त्यांनी पांडुरंगाची मूर्ती ठेवली, सगळे लोक श्रद्धा आणि सबुरी म्हणतात, शिर्डी साईबाबाला जातात, डोकं का टेकवतात? कोणी म्हणून तुम्हाला 50 कोटीचं टेंडर मिळालं, कोणी म्हणून तुम्हाला 300-1000 कोटीचं, 10,000. मला परवा एक जण भेटला, तो मला 10,000 कोटीचं टेंडर मिळालं म्हणून मी म्हटले 11 कोटीचं सोनं दिलं बाबाला. तो दान चांगलंच आहे, त्याच्याबद्दल मी म्हणत नाही. पण मानवाने ओळख, पूर्वीच्या संस्कृतीमध्ये कुठेतरी मानवाला मानवाची काहीतरी जाण होती. या संस्कृतीला मी दोष देत नाही, पण जी एक आपली मनोवृत्ती, अपप्रवृत्ती, स्वार्थांधता आलेली आहे, तिथं काहीतरी याच्यात आपली चूक होते आणि त्याच्यातनं हे प्रश्न निर्माण होतात असं मला स्वतः वाटायला लागलेलं आहे. तेव्हा बोललो तर किती बोलेल. आता हे आर्थिक मंदी, हे मागे एकदा बोललेलं आहे मी, काय ते 2च मिनटं भाषण करणार आहे, काही फार बोलणार नाही. आपल्याला नियंत्रणं नको आहेत, कारण नियंत्रणाने भ्रष्टाचार होतो. आता आपण खुली अर्थव्यवस्था म्हणत नाही, म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था आपण केली नाही, पण थोडीशी नियंत्रित आणि बरीचशी अनियंत्रित अर्थव्यवस्था आपण स्वीकारली. साठेबाजी वाढली. आता जिथं नियंत्रित अर्थव्यवस्था नाही तिथं काळा पैसा याचं कारण काय? आता कशाला ब्लॅक मनी म्हणायचं काय कारण आहे? पण आता अनियंत्रित अर्थव्यवस्थेतही ब्लॅक मनी येतो, खुल्या बाजारातही काळा पैसा काय येतो? आमची मनोवृत्ती. आता होल्डिंग, शेतकऱ्यांचा प्रश्न खतांचा असतो, बियाण्यांचा असतो, इतर आता सगळे भाव वाढत आहेत. आहे काही वस्तू कमी आहेत, पण सगळ्याच कमी आहेत का? म्हणजे सरकारने कायदा करून आम्हाला धाक द्यायचा आणि सरकारच्या कायद्याच्या धाकातून आम्ही मग काहीतरी जनतेला मदत करायची किंवा महागाई कमी करायची. सामाजिक जबाबदारी, सामाजिक बंधनं ही आम्ही काही पाळायचीत की नाही? आमच्यामध्ये ती काही नैतिकता सगळी संपत आलेली आहे का? समाजानं ज्यांना हे काम दिलेलं आहे किंवा समाजामध्ये ज्यांनी हे काम स्वीकारलेलं आहे, तो कुठलाही घटक असो, त्यांची नैतिक जबाबदारी येते. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे नेहमी म्हणतात किंवा वारकरी संप्रदायामध्ये की तिथं पाहिजे अधिष्ठानं भगवंतांचे, भगवंताचं अधिष्ठान असल्याशिवाय व्यापार यशस्वी होत नाही, राजकारण चांगलं करता येत नाही, समाजकारण चांगलं करता येत नाही. पण भगवंताचं अधिष्ठान कशासाठी? लोकांना लुटण्यासाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी, गुन्हेगारी करण्यासाठी, की सरकारच्या कायद्यातल्या पळवाटा काढून जनतेला विठीला धरण्यासाठी, गरीब माणसाला विशेषतः? कारण एक सामाजिक परिस्थिती अशी बदलत चाललेली आहे की एखादा मनुष्य जर गरीब असला तर त्याची हेटाळणी होते. याचं मला खरं दुःख होतं. तो गरीब का राहिला याचा कोणी इतिहास पाहत नाही, त्याला जमलं नाही म्हणतात. आणि 4 महिन्यात 2 वर्षात श्रीमंत झाला. बघा ना काय कमवलं 4 वर्षामध्ये. पण किती लोकांचे मुंडके मोडले असतील माहीत नाही ना.
किती लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त गेले असतील माहीत नाही ना. आणि एखादा गरीब माणूस याच्या तुमच्यात पुष्कळ व्यवसाय किती बसलेले नेकपणाने व्यवसाय करतो, ठीक आहे, त्याला नाही चांगली इमारत बांधता आली एखाद्या डॉक्टरला, समाजसेवा करतोय, कमी पैशात सेवा करतोय, नाही डॉक्टर चांगल्या वकिलाला कमी, गरीब माणसांची कमी फी घेतो, नाही त्याला चांगला बंगला बांधता आला, काय वकिली करतो, 25 वर्ष झालं घर बांधता नाही आलं, काय डॉक्टरी करतोय, 10 वर्ष झाले, काय मस्के, बंगला नाही, काय नाही, कसा शानदार बंगला बांधायला पाहिजे. म्हणजे आलिशान राहणीमान हे आमचं थर्मोमीटर जीवनाचं. प्रामाणिकपणा हा मूर्खपणा, नैतिक काही स्वतःवर बंधन ठेवणं हा वेडेपणा, आणि लोकांना लुटणं हा शहाणपणा. हे जे सामाजिक वेगवेगळ्या थरामध्ये. म्हणून मी एवढाच एक मुद्दा सांगत होतो की पूर्वजांनी या पुस्तकामध्ये किंवा याच्या अगोदरही त्यांनी समाजाचा काय विचार केला, कसा विचार केला, किती आपलं रक्त, हा श्रीमंताचा डॉक्टर, हा गरिबाचा डॉक्टर, हा श्रीमंताचा वकील, हा श्रीमंताचा गरिबाचा वकील, हा पुढारी, काही करायचं असं ना याच्याकडे जा, म्हणजे ते तुला संरक्षण देतील, हा याच्याकडे जाऊन काय उपयोग नाही, उलट घोटाळा होईल.